रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. पंढरीश पांडुरंग परमात्मा, माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आदी संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपली नाथांची भारुड ही जी प्रवचन रूपी चिंतन सेवा चालू आहे, या चिंतन सेवेचा आजचा हा 9वा भाग. नाथांची भारुडे भाग 9. नाथांच्या भारुडातील अनेक अभंगावर आपण चिंतन करतो आहोत आणि आज असाच एक नवीन अभंग घेऊन आपण चिंतन करणार आहोत. अभंगाचं नाव आहे संसार. अगोदर अभंग आपल्या समोर ठेवतो आणि नंतर मग अभंगाचं चिंतन, अभंगाचे अंतरंग जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. हे भारुड असं आहे, हे भारुडाचा अभंग असा आहे. श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज या भारुडातून, या भारुडाला नावच संसार दिलं आहे. अगोदर भारुड सांगतो. महाराज म्हणतात, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. हो सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. वेगळे निघून संसार बघा, वेगळे निघून संसार बघा. सांगते तुम्हा मी वेगळे निघा, सांगते तुम्हा मी वेगळे निघा. संसार करिता शिनले बहु, संसार करिता शिनले बहु. सासू संसार करिता शिनले भारी, संसार करिता शिनले भारी. सासू सासरा घातला भरी. सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. संसार करता शिनले बहु, दादला विकून आणले गहू. सांगते तुम्हा मी वेगळे निघा, सांगते तुम्हा मी वेगळे निघा. गव्हाच्या दिवशी जेवली मावशी, गव्हाच्या दिवशी जेवली मावशी. मजला वेडी म्हणता कैसी. सांगते तुम्हा मी वेगळे निघा, सांगते तुम्हा मी वेगळे निघा. संसार करता दगदले मनी, संसार करिता दगदगले मनी. नंदा विकिल्या 4 जणी. सांगते तुम्हा मी वेगळे निघा, सांगते तुम्हा मी वेगळे निघा. आणि शेवटचं चरण असं आहे, जे अभंगाचं शेवटचं आणि 6वं चरण आहे. नाथराय म्हणतात, एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी संसार केला. काम क्रोध देशोधडी गेला, काम क्रोध देशोधडी गेला. सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. वेगळे निघून संसार बघा, वेगळे निघून संसार बघा. सांगते तुम्हा मी वेगळे निघा, सांगते तुम्हा मी वेगळे निघा. असं संसार नावाचं हे भारुड आहे. वरवर जर रूपकानं जर बघितलं तर या भारुडामध्ये नाथरायांनी एका स्त्रीचं रूपक या ठिकाणी घेतलं आहे. आणि ही स्त्री म्हणजे संयुक्त कुटुंबामध्ये वावरणारी आणि सासूरवासाला कंटाळलेली ही स्त्री आहे. ती आपल्या नवऱ्याला म्हणते, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. हा झाला रूपकातून जो तुम्हा मला माहिती आहे तो अर्थ. आपण अंतरंगानंतर विचार करू. थोडक्यात मी आता पहिले वरवरचा अर्थ सांगतो. ही सासूरवासाला कंटाळलेली स्त्री एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये जाचाला कंटाळलेली, कष्ट काम करून थकलेली ही स्त्री आपलं मनोगत या भारुडातून व्यक्त करते. ही स्त्री म्हणते,
अहो मी कितीच थकली. का थकली बरं तू? का थकली म्हणून काय विचारता? संसार करता शिनले भारी. हा संसार शिनले म्हणजे दमले, दमले म्हणजे थकले, मी थकली. का थकली तू? सासू सासरा कातला भरी. व सासू सासरा ननन भाऊजाई जावाई, ननन नंदेचे पोरं, मामा मामी, आजी आजी सासू आजी सासरा. काय 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 मोठं कुटुंब आहे महाराज. आणि या कुटुंबाची सेवा करता 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 मी थकले. म्हणून तुम्हाला म्हणतो, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. म्हणून या एकत्रित कुटुंबातून, या कुटुंबातून वेगळं निघाना हो, मला खूप त्रास होतो. अशी ही स्त्री, सासूरवाशीन स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणते, वेगळं निघा, वेगळं निघा. मी खूप शिनली, आता काय करू? मी तुम्हालाच विकतो. हो काय, हे बघा, एवढे कष्ट, काबाळ कष्ट करतो, खायलाही मिळत नाही. आता मी तुलाच विकतो. कोणाला? दादल्याला म्हणजे नवऱ्याला विकतो आणि विकून गहू आणतो. नंतर विस्ताराने सांगणार आहे त्याचा अर्थ. संसार करता शिनले भाऊ, दादाला विकून आणले गहू. म्हणजे नवरा विक्रीला काढला, नवरा विकला आणि घरात माल भरला. तो माल भरून मावशी जेव घातली. आता मला तुम्ही वेडी म्हणता. म्हणा वेडी तर वेडी म्हणा. संसार करता दगदगले मणी, नंदा विकल्या आता या नंदा कोणत्या, ह्या काय विकल्या वगैरे, हे थोडंसं अध्यात्म आहे. विचार करूया आपण. एका जनार्दनी संसार केला, काम क्रोध देशोधडी गेला. ह्या सर्व घटनेमुळं मी असं म्हणते की सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. हा झाला वर लौकिकाचा अर्थ. संसाराला कंटाळलेली, सासूरवासाला कंटाळलेली, सर्व काम एकटीवर पडलं, दगदग झाली, जीवाची शीन आला आणि म्हणून थकलेली, भागलेली ही स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणते, मला संसारातून वेगळ्या निघा, वेगळा आपण. हो, आता तर सांगायचे दिवसच राहिले नाहीत. आता वेगळं निघावं लागते का? लग्न झाल्या झाल्या आपोआपच वेगळं होतात. पूर्वीचा काळ तो. आता काय, नवरा बायको बस, हम दो, जास्तीत जास्त हमारे दो. आता तेही गेलं, हमारा एक, तेही गेलं. आता नको, आता नको. 10 वर्ष होतात तरी म्हणता नकोच नको. आता कुठं वेगळं निघायचं? अहो, ऑटोमॅटिकच वेगळे झाले. नोकरीनिमित्तानं बाहेर गेलेत मुलं. कुठे सासून कुठे सासरे, काय महाराज, काही नाही. विभक्त कुटुंब पद्धती ही जन्माला आली. त्यामुळे आता तर इथून पुढे हे माहिती पण राहणार नाही की संयुक्त कुटुंब पद्धत म्हणजे काय. आणि यानं जे विघातक एक स्वरूप घेतलं आहे ना, ते त्याही पेक्षा दारुण आहे महाराज. काय सांगावं. अहो, एवढं विभक्त, ठीक आहे, वेगळं राहा, पटत नाही, भांडणं होतात, वेगळं हेही समजू शकतो. परंतु घरातच ठेवायचं नाही म्हणून आई वडिलांना, सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवणारी औलाद्या या हिंदुस्थानामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या आपल्या भूमीमध्ये ज्या वेळेला निर्माण होते, तेव्हा खऱ्या अर्थानं त्या संयुक्त कुटुंब पद्धतीचं महत्व आपल्या लक्षात येते महाराज. या भारुडाच्या निमित्तानं विषय निघाला म्हणून मी ते बोललो. अर्थात तो आजचा आपला विषय नाही. पण ह्या अशा संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये राबत असताना थकलेली, भागलेली स्त्रीचं रूपक नाथरायने घेतलं. ती स्त्री लौकिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा जरी ते सासूरवाशीन स्त्री सांगितली असली तरी खऱ्या अर्थानं आध्यात्मिक दृष्ट्या विचार करताना ती स्त्री म्हणजे कोण आहे? ती स्त्री हो, ती बुद्धिरूपी स्त्री, बुद्धिरूपी बायको जीवरूपी नवऱ्याकडे विनंती करते, सांगतो तुम्हा मी वेगळे निघा, सांगतो तुम्हा मी वेगळे निघा. ती जीवाला सांगते, जीवाजीराव आता वेगळं निघा, वेगळं निघा, या संसारातून वेगळं निघा. का वेगळं निघायचं? अहो, आपण दुसरा संसार करून तर बघू. वेगळे निघून संसार बघा. कोण म्हणते? हे बुद्धी म्हणते. बुद्धी या जीवाला, देहाला, देहामध्ये असलेल्या जीवाला सांगते की जीवा वेगळा निघ.
या देहाशी जो तादात्म्य साधून बसलाय ना, या संसारामध्ये जो रत झालाय, तिथून थोडा बाहेर निघ आणि वेगळ्या संसाराला लागू. आता वेगळा संसार कोणता सांगा ते तुम्हा. वेगळे निघा, वेगळं निघा ठीक आहे, पण वेगळं निघून करायचं काय? तर वेगळं निघून काय करायचं ते सांगताना वेगळे निघून संसार बघा. वेगळं निघा, या संसारातून निघा आणि या संसारात शिरा. कुठल्या संसारात? परमार्थ संसारात निघा म्हणजे परमार्थ संसार बघा. या संसारातून निघून त्या संसारात जाणं म्हणजे आगीतून निघून फुपाटात गेल्यासारखं आहे का महाराज? हो, नक्की आहे तसं, पण त्याचा विचार करावा लागेल. बरं, का निघायचं या संसारातून बाहेर? कारण हा संसार करता करता महाराज पिढ्यानपिढ्या आम्ही बर्बाद झालो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अहो, पिढ्यानपिढ्या आमच्या बर्बाद झाल्या या संसारामध्ये, पण आमचा उद्धार झाला नाही. म्हणून या संसारामध्ये शीण आला, या संसारामध्ये थकवा आला, या संसारामध्ये आम्ही दमलो. म्हणून या संसारातून बाहेर निघायचं आणि परमार्थाकडे लागायचं. त्यालाच म्हणतात संसार करता शिनले भारी. का शिनले? कारण सासू सासरे आहेत ना. हो, रूपक सासू सासऱ्याचं दिलाय आणि सासू सासऱ्याच्या रूपकाला आपल्याला माहिती आहे सासू म्हणजे काय आणि सासरा म्हणजे काय. मागच्या वेळेस आपण विचार केला होता. अहंकार रूपी सासरा आणि वासना रूपी सासू, ह्या आपल्याला दमवून टाकतात, आपल्याला घाबरवून टाकतात, आपल्याला परमार्थ मार्गाला जाऊ देत नाही. म्हणून संसार करता शिनले भारी. सासू सासरा घातला भरी. बरं, मग आणखी काय झालं? अहो, या नवऱ्याच्या त्रासानं तर मी कंटाळली. मग आता काय करू? हा नवराच विकून टाकतो. नवरा विकणं म्हणजे काय महाराज? नवरा यायचा आणि बाजारात विकायचा असा अर्थ आहे का? नवरा कोणाला म्हणायचं? चिंतन जर केलं आपण, निसंग होण्याकरता ज्याचा संग सोडायचा तो नवरा. नाथराय एके ठिकाणी वर्णन करतात ना, आता साजनी साजनी झाले मी निसंग. आता साजनी साजनी झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग म्हणजे हा नवरा सोडायचा कोणता? विकल्प रूपी नवरा. आणि मग हा विकल्प रूपी नवरा सोडायचा आहे. म्हणून या भारुडामधून संत रूपी ती स्त्री म्हणते की मी या दादला विकला. संसार करता शिनले बहु. दादला विकून आणले गहू. या विकल्पाला मी विकून टाकला, विकल्प घालवला, संकल्प विकल्प ठाईचे गेले निमाले. बाहेर काढले, विषय वासना विकार बाहेर काढले, याला विकलं मी. आणि त्या बदल्यात काय केलं महाराज? आणले गहू आणले. गहू आणले म्हणजे प्रेम भक्ती आणली, भाव आणला, भक्ती आणली, भक्ती बळकट केली. विकल्प बाहेर घातला, विषय वासना बाहेर घातली, संसारातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला आणि त्या बदल्यात भक्ती दृढ केली महाराज. आणि पुढे जाऊन काय केलं? ही भक्ती दृढ करून संतांच्या चरणी लावली, संतांच्या संगतीत लावली. परिणाम काय झाला? संतांच्या संगतीत लावल्यामुळं नवविधा भक्तीचे गहू मला मिळाले. कशाने मिळाले? संतांचा संग केला, संतांच्या मागे गेली, भक्ती मार्गाला लागली आणि मग नवविधा रूपी भक्ती त्यातून मला प्राप्त झाली. नाथराय या अभंगाच्या कडव्यातून सांगतात की संसार करता शिनले बहु. दादला विकून आणला गहू. दादला म्हणजे नवरा, नवरा म्हणजे विकल्प, नवरा विकल्प म्हणजे विकार वासना. ह्या सर्व मी विकल्या, टाकल्या, त्याज्य केल्या, त्याचा त्याग केला आणि नवविधा भक्ती मी आत्मसात केली आणि संत संगतीला लागले. संत संगतीने मला नवविधा भक्ती मिळाली आणि मग ती भक्ती घेऊन मी काय केलं? उदाहरण काय दिलं? आणले गहू. त्या गव्हाचं काय केलं? गव्हाचे दिवसे जेवली मावशी.
गहू आणले, पुरणपोळी केली आणि मावशीला जीव घातले. ही म्हणजे आपली मावशी नाही, आईची बहीण मावशी नाही. ही मावशी म्हणजे सद्गुरू माऊली आहे, गुरु माऊली आहे. या गुरु माऊलीला पुरणपोळी जेव घातली म्हणजे गुरु माऊलीला शरण गेली असा याचा अर्थ आहे. गव्हाच्या दिवशी जेवली मावशी म्हणजे मी सद्गुरूला शरण गेली, नवविधा भक्तीच्या मार्गाला लागली, सद्गुरू आईला शरण गेली, गुरु माऊलीला शरण गेली. आणि का हो, मग मी माझा नवरा विकला, गहू आणले म्हणजे विकल्प विकला, विकल्प टाकला, नवविधा भक्ती त्या ठिकाणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करते. तरीही मला वेडी म्हणतात का? मग मी वेडी आहे का? नवरा विकून आणले गहू, मग मी वेडी का? वेडी नाही महाराज, कारण मी मावशीला जेव घातलं म्हणजे गुरु माऊलीचा संग केला, गुरु माऊलीला जेव घातलं, गुरु माऊलीची सेवा केली, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतील ते सेवा करून नवविधा भक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यामुळे मग आता मी वेडी नाही. मजला वेडी म्हणता कैसी, मजला वेडी म्हणता कैसी, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. अर्थात अशा प्रकारची दगदग झाली, मन त्या ठिकाणी माझं खच्चीकरण झालं मनाचं. या संसारातल्या दुःखानं महाराज मनाचं खच्चीकरण होते. बरेचदा माणसाला वीटही येतो, पण वीट आल्यावरही माणूस त्या संसारातच रमतो. पण संत महात्मे मात्र एकदा वीट आला की संसारातून बाहेर पडतात. महाराज वर्णन करतात, महाराज विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून किंवा अनेक ठिकाणी वर्णन झालं की या संसाराच्या त्रासाने मी त्रासलो, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंबाची. महाराज अशा या संसारामध्ये आम्ही दमलो, शिनलो आणि म्हणून या संसारातून बाहेर पडावं लागेल. आणि या बाहेर पडण्यासाठी मग दगदग, किती दगदग महाराज? अहो दगदग राहणारच ना, कारण तो मुळात संसारच तसा असतो. महाराज वर्णन करतात ना, फलकटतो संसार एक सार भगवंत. अहो ज्यात सार नाही त्याला संसार म्हणा, आणि ज्यात सार आहे त्याला भगवंत म्हणा. ज्यात सार नाही त्याला प्रपंच म्हणा, ज्यात सार आहे त्याला भगवंत म्हणा. म्हणून ज्यात सारभूत आहे, सार 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 विठवा नाम तुझे सार, असा सार असलेला भगवंत, त्या भगवंताकडे जाण्यासाठी काय करावं लागेल? हे बघा, विषयापासून संसारापासून दगदगलं, मनी दगदग वाटली, वैषम्य वाटलं, त्रास वाटला, तरीही तिकडे जाण्याचा आपला मानस होत नसते. का होत नाही? कारण आपल्या मागे मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहंकार वृत्ती आपल्यामध्ये आहे. महाराज तेच या भारुडाच्या 5व्या चरणामध्ये नाथराय स्पष्टपणे आपल्यासमोर मांडतात की संसार करता दगदगले मनी, नंदा विकल्या चौघी जणी, नंदा विकल्या चौघी जणी, संसार करता दगदगले मनी, नंदा विकल्या चौघी जणी, व नंदा विकल्या चौघी जणी, सांगतो तुम्हा मी वेगळे निघा, सांगतो तुम्हा मी वेगळे निघा, सांगतो तुम्हा मी वेगळे निघा, सांगतो तुम्हा मी वेगळे निघा. अहो काय होते महाराज, या संसारातून परमार्थाकडे जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो, पण या नंदा आडव्या येतात. नंदा, हे बघा, नवराही विकला, सासू सासराचाही झाला विषय झाला नाही, नंदा, या नंदा आहेत ना मागे लागतात. कोण्या नंदा? 4 नंदा सांगितल्या आहेत. नाथराय म्हणतात त्या नंदा काय केल्या? नंदांचा आम्ही मागे एकदा मी सांगितलं होतं, ननंद कशाला म्हणतात? जी कधीच आनंद देऊ शकत नाही ती ननंद, गमतीने घ्या बरं का. तेव्हा ह्या नंदा विकायच्या, या 4 नंदा विकल्या. कोणत्या 4 नंदा आहेत? 4 नंदा सांगत असताना असं सांगतात, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या 4 नंदा विकाव्या. आणि या 4 नंदा विकल्यानंतर मग या संसारातून त्या संसारात जाता येते, म्हणजे परमार्थाकडे जाता येते. आणि त्या संसारामध्ये जाण्यासाठी ती स्त्री, संतरूपी स्त्री
महाराज तुम्हा मला उपदेश करते की सांगते तुम्हा मी वेगळे निघा, या संसारातून वेगळे निघा आणि परमार्थाकडे लागा. त्याला म्हणतात वेगळे निघून संसार बघा, वेगळे निघून संसार बघा. का हो, हा संसार तरी ठीक आहे का ज्या संसारात तुम्ही जायला सांगता? अहो तो संसारच नाही, तो परमार्थ आहे आणि त्या परमार्थाला सुखी करता येईल ना. त्याला नाव जरी संसार असलं तरी तो परमार्थ होतो. किंवा वेगळं निघावं लागेल, दादला विकावा लागेल, सासू सासरे भरीव करावे लागतील, नंदा विकाव्या लागतील आणि हे सर्व केलं आणि मग तुम्ही त्या परमार्थाला घुसले की तो परमार्थ रूपी संसार कसा होईल. महाराज माऊली वर्णन करतात, असा जर संसार असतो ना तो संसार सुखाचा होतो. अवघाची संसार काय, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हे दुःख दगद क्षीण हे सर्व जाईल किंवा या संसारातून निघून त्या संसारात जावं लागेल. माऊली म्हणतात असा संसार म्हणजे परमार्थ रूपी संसार. अवघाची संसार सुखाचा करीन, तो सुखाचा होईल आणि मग आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदाने तिन्ही लोक भरतील. महाराज काय सांगावं, नुसतं मृत्यू लोक नाही, सर्व लोक आनंदाने भरतील. आणि मग अनेक ठिकाणी वर्णन झालं ना हो, आनंदाचे डोही आनंदित रंग, आनंदच आनंद, सबाह्य बाह्य अंतर सर्वत्र आनंद आहे महाराज. आणि म्हणून असं आनंदी जीवन करायचं आहे, संसार सुखाचा करायचा असेल तर या संसारातून मोह माया अहंकार मन बुद्धी विकल्प विषय विकार यातून बाहेर निघून इकडे प्रयत्न करा. थोडं बाजूला दुसरा संसार आहे, तो परमार्थ रूपी संसार आहे, त्या संसाराकडे निघावं. संत महात्मे या स्त्रीच्या रूपकातून तुम्हा मला उपदेश करतात की बाहेर निघा, वेगळं निघा. खूप शिनले, खूप दमले, खूप सासुरा सहन केला, आता वेगळं निघा. वेगळं निघून इकडे या बरं. वेगळं निघून हे बघा कसं आहे, काय बघा, वेगळे निघून संसार बघा, वेगळे निघून संसार बघा. सांगतो तुम्हा वेगळे निघा, सांगतो तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा, वेगळे निघून संसार बघा. बरं निघाले वेगळे, आता नाथराय म्हणतात असे वेगळे निघाले ना की मग काय होईल महाराज? अहो काय होईल, काय होईल? असा संसार केला, असा संसार केला की मग काम क्रोध देशोधडी गेला, काम क्रोध देशोधडी गेला, काम क्रोध देशोधडी गेला. एका जनादाने संसार केला, एका जनादाने संसार केला, काम क्रोध देशोधडी गेला, काम क्रोध देशोधडी गेला, काम क्रोध देशोधडी गेला. मग ज्यांची भीती आहे ना असे काम क्रोध देशोधडीला लागतील आणि ते देशोधडीला लागले मग काम गेला की राम चित्तात बसेल. आणि एकदा का हा काम क्रोध निघून गेला की मग वेगळा संसार म्हणजे परमार्थाची आपल्याला जाण होईल, परमात्मा प्राप्तीची जाण होईल. त्या मार्गाने आपण लागू. हे बघा, त्या मार्गाला लागल्यावर शीन आहे, दम आहे, त्या मार्गाला लागल्यावर कष्ट आहे, पण प्राथमिक अवस्थेमध्ये कष्ट आहे. आणि एकदा कष्ट करत असता असता विकल्प विकला, गहू आणले, जे उरपत दिला नाही यात, त्यानंतर भगवत भक्ती करू लागले, नवविधा भक्तीची जाण झाली. आणि हे सर्व झाल्यानंतरही 4 नंदा विकल्या, म्हणजे सांगितल्या मी अहम मन बुद्धी चित्त अहंकार, हे अहंकार हे जाऊ दिले बाहेर. आणि मग दुसरा संसार जो लागला त्या संसारामध्ये काम क्रोध देशोधडीला जातात. आणि नाथराय तेच वर्णन करतात, एका जनादाने संसार केला, काम क्रोध देशोधडी गेला. महाराज एक सांगू का, संसार तुम्ही आम्ही करतो आणि संसार संत महात्मेही करतात. तुमचा आमचा संसार सुखाचा होत नाही, पण संत महात्म्यांचा संसार सुखाचा होतो. तुमच्या आमच्या घरातही सुख मिळत नाही, बाहेरही सुख मिळत नाही,
गावातही सुख नाही, फिरायला गेलं तिथेही कचकच आहे, तिथेही सुख नाही, पर्यटनाला गेलं सुख नाही, देशांतराला गेलं सुख नाही, घरी सुख नाही, दारी सुख नाही. आणि मात्र जे संत महात्मे या परमार्थ रूपी संसारामध्ये आहेत ना, त्यांचा सुखाचा काय विचार करायचा? त्यांचा सुखाचा विचार करताना नाथराय म्हणतात, अरे काय घेऊन बसला तुम्ही घरदार? नुसतं मृत्यूलोकाचा आम्ही विचार करत नाही. अहो, पूर्ण त्रैलोक्य आमच्यासाठी आनंदाचं आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता केव्हा? आता म्हणजे इथून पुढे. काय इथून पुढे? कारण या संसारातून निघून या संसारात गेलो, वेगळे निघून संसार बघा, आणि वेगळं निघालो आणि हा संसार बघितला. कोणता संसार? पारमार्थिक दृष्ट्या आम्ही लागलो. देहबुद्धीतून देवबुद्धीकडे गेलो आणि मग देवबुद्धीकडे गेल्यावर अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले, अशी भावना निर्माण झाली. आणि अशी भावना निर्माण झाली की मग सर्वत्र आम्हाला सुख दिसते, सर्वत्र आम्हाला आनंद दिसतो. आम्हाला आनंदाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. जे संतांना दिसलं, माऊलींना दिसलं, तुकोबारायांना दिसलं, नाथरायांना दिसलं, सर्वत्र त्यांना सुखच दिसतं महाराज. सर्व विश्व हे सुखानं भरून निघालं असं त्यांना दिसतं. विश्व हे आपलं घर आहे असं त्यांना वाटतं. हे विश्वचे माझे घर, श्रीमती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. विश्व हे आनंदानं कोंदलं आहे. विश्व हे बघा, हे विश्व जर भगवंताने कोंदलं आहे, ह्या विश्वात जर सर्वत्र भगवंत आहे आणि भगवंत जर आनंद स्वरूप आहे, तर मग विश्व आनंद नाही का? साधी गोष्ट आहे ना. सर्वत्र जर विश्वामध्ये देव आहे असं आम्ही म्हणतो, तर मग देव म्हणजे आनंद. कारण त्याचं नावच आहे आनंद द्वय नित्य निरामय. अनित्य हा संसार, नित्य हा भगवंत आहे. म्हणजे अनित्य आणि अनात्म बुद्धीपासून बाजूला निघून नित्याकडे धाव घेतली म्हणजे आनंदाकडे धाव घेतल्या जाते. आणि आनंदाकडे धाव घेतल्यानंतर जो पारमार्थिक विचार बाजूला येतो, तो येण्यासाठी या संसारातून बाहेर निघावं. महाराज म्हणतात ना, आम्ही या संसारातून बाहेर निघालो आणि मग सर्व व्यसनातून मुक्त झालो महाराज. कारण संसाराच्या अंगी सर्व व्यसन आहे. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. या संसारामध्ये जे व्यसन आहेत, व्यसन म्हणजे नुसतं हे आपण जे म्हणतो हे व्यसन नाही, सर्वच व्यसन. काम, क्रोध, लोभ, मद, अहंकार, हे सर्व व्यसन संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. सत्कीर्तनाने, भगवत भजनाने मनुष्य शुद्ध होतो आणि ही सर्व व्यसनं निघून जातात. म्हणून संसारातून बाहेर निघावं. तुकोबाराय, नाथराय सारखे संत तेच सांगतात की बाबा रे, यातून बाहेर निघ. कसा बाहेर निघ? माऊलींची एक ओवी सांगतो आणि थांबतो. माऊली म्हणतात, झटकन बाहेर निघ, वेगानं बाहेर निघ, उठाउठी बाहेर निघ. तरी धडधडोनी वाहिला आणि आणि काय कर? जसं या भारुडामध्ये ही स्त्री, संत रूपी स्त्री सांगते की सांगते तुम्हा मी वेगळे निघान, सांगते तुम्हा मी वेगळे निघा. वेगळे निघोनी संसार बघान, वेगळे निघोनी संसार बघा. सांगते तुम्हा मी वेगळे निघान, सांगते तुम्हा मी वेगळे निघा. माऊली ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, वेगळा निघ. तरी झडझडूनी वहिला निघ, ये भक्तीच्या वाटेला ग. ज्या पावसी अव्यंग निजधाम माझे. म्हणजे इथून वेगळा निघ आणि इकडे लाग, याचाच अर्थ महाराज. जे चित्त संसारामध्ये आहे ते संसारामधलं चित्त बाजूला काढून परमार्थाकडे लावावं. आणि ते परमार्थाकडे लागलं की मग भागही जाईल, शीनही जाईल. जसे या अभंगामध्ये म्हटलं ना, संसार करता शिनले बहु. खूप शीनाला संसार करता करता तो शीनही निघून जाईल. महाराजांचं एक प्रमाण सांगू का? महाराज म्हणतात, त्या संसाराचा वीट आला हो, वीट आला. संसाराचा वीट आम्हालाही येतो. थोड्या वेळापूर्वी येतो, अर्ध्या तासापूर्वी वीट आला. अरे फालतू आहे अरे सर्व संसार, कंटाळा आला. आणि थोड्या वेळाने येतो म्हणून
आणि पुन्हा आणखी चांगला होतो. कारण आपण जीव आहो ना, तुम्ही आम्ही सारखेच आहोत. या संसारात आम्हाला कंटाळा कायमचा येत नाही महाराज. सकाळी भांडण झालं बायकोशी, संध्याकाळी आल्यावर आणखी प्रेम वाढते नाही का? तुम्ही आम्ही संसारिक आहे महाराज. इथे तसं नाही. तुकोबाराय म्हणतात आम्हाला वीट आला, संसाराचा वीट आला. नाथ महाराजांचं प्रमाण आहे बहुतेक, मला वाटतं तुकाराम महाराजांचं नाही. संसाराचा वीट आला तू एकला आवडसी, संसाराचा वीट आला तू एकला आवडशी. म्हणून ह्या वीट आल्यामुळं, संसारामध्ये दमल्यामुळे या संसारातून निघायचं आणि परमार्थ मार्गाकडे लागायचं, हेच या भारुडातून नाथरायांना प्रतिपादित करायचं आहे. नाथरायांनी सासूरवासीन स्त्रीचं या ठिकाणी रूपक देऊन, कारण कसं आहे माहितीये का, आज जरी हा सासूरवास नाहीये, एकत्र कुटुंब आपल्याला पाहायला मिळत नाही, तरी 400-450 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचं भान ठेवून नाथरायांनी रूपक केली आहेत त्यावेळेला. तेव्हा अशी कष्ट झालेली सासूरवासी स्त्री नवऱ्याला वेगळं निघा असं म्हणते, तोच धागा पकडून नाथरायांनी संत रूपी स्त्री तुम्हा मला उपदेश करते की वेगळं निघा, या संसारातून वेगळं निघा आणि परमार्थ मार्गाला लागा. हाच उपदेश या भारुडातून नाथरायांना आपल्याला द्यायचा आहे, नाथराय आपल्याला देत आहे. तेव्हा आजचं हे असंच चिंतन नाथरायांच्या चरणी अर्पण करूया. आपली नाथांची भारुडं हे चिंतन असंच आपण चालू राहणार आहे. आपल्याला नाथराय जशी बुद्धी देतात त्याप्रमाणे आपण चिंतन करतो. इथून पुढेही आपल्याला चिंतन करायचं आहे. आपण सर्वांनी या चिंतनाचा खऱ्या अर्थानं लाभ घ्यावा. संतांची अमृत वचने हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि इतरांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा की, कारण संत वचनाची आज आपल्याला गरज आहे महाराज. अनेक चॅनल आपण सबस्क्राईब करत असतो, अनेक गोष्टी ऐकत असतो, परंतु आपल्या जीवनामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, मी असं म्हणत नाही काम सोडू नये का, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तरी थोडे संत वचन आपल्या कानावर पडले तर वाया जाणार नाही. म्हणून आपण तर कराच, पण इतरांनाही हे संतांचे अमृत वचन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आज आपण या भारुडावरचं चिंतन इथे थांबू. उद्या पुन्हा भेटूया नाथरायांचं दुसरं भारुड घेऊन पुढच्या भागामध्ये, त्यावरही चिंतन करूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी. पण आपलं ठरल्याप्रमाणे नाथांचं भजन करावं लागेल की नाही? करावंच लागेल. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज.